पाचोरा येथे काल पार पडलेल्या शिवसेना निर्धार मेळाव्यात भव्य उत्साहानं सहभागी होऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नवचैतन्य निर्माण केलं। भगव्या पताक्यांनी सजलेल्या मैदानात हजारो शिवसैनिकांच्या घोषणांनी दुमदुमून एक वेगळंच वातावरण झालं असता पाटील म्हणाले, शिवसेना ही सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढणारी संस्था आहे। कितीही संकट आली तरी बाळासाहेबांच्या विचारांपासून मागे हटणार नाही। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाची ताकद आमचं खरं वैभव आहे। राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देत आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याचे निर्देश देताना आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर लढण्याची जाहीर घोषणा केली। याबाबत पक्षश्रेष्ठींना सांगून पुढील निर्णय घेतला जाईल असं पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं, ज्यामुळे स्थानिक राजकारणात नवं वळण येण्याची शक्यता वाढली आहे। 55 वाढदिवस होता आणि निर्धार मेळावा या ठिकाणी या वर्षी सुद्धा त्यांनी निर्धार मेळावा घेतलेला होता। त्याच्यामुळे या मेळाव्याला मी आज आलेलो होतो, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मतदारसंघामधल्या अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी आश्वासन दिलं। एकंदरीत या ठिकाणी आम्ही आता वरच्या लेवलला या गोष्टी सांगू, कारण शेवटी हा निर्णय माझ्या अधिकारात नाही। त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत। बहुती महायुतीचा हा विषय आहे, माझं काम आहे त्यांचं ऐकणं, वरती पोहोचवणं आणि निर्णय घेणं शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजी अजितदादांच्या हातामध्ये आहे। त्यामुळे मी त्यांची सगळी बाजू ऐकून घेतलेली आहे। ते जे निर्णय सांगतील तो आम्ही करू। विधानसभामध्ये काही किशोरप्पांच्या विरोधात जे लढत होते त्यांना एकत्र करून आज भाजपने निश्चितपणाने त्यांच्या विरुद्ध जे भाजपचे उमेदवार होते त्यांना पुन्हा भाजपमध्ये या ठिकाणी प्रवेश दिल्यामुळे या ठिकाणी हा पेच या ठिकाणी उभा राहिलेला आहे। तर ह्या गोष्टी आम्ही वरती जी समन्वय समिती आहे त्याच्याकडे मांडू आणि सोडण्याचा प्रयत्न करू। पण शेवटी आपत आज काही त्या मनस्थितीत दिसत नाही आहे, पण एक नेता म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून समन्वय साधण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू। यश आलं तर देवाची कृपाच आहे। सगळ्या संदर्भामध्ये अडचण तर होणार। शेवटी बघा, कार्यकर्त्याचंही ऐकायचं आहे, पक्षाची बाजू सांभाळायची आहे, महायुतीचाही बॅलन्स ठेवायचा आहे, मंत्री म्हणूनही आपली जबाबदारी आहे। म्हणून मी भाषण करताना आपण पाहिलंच नाही, परत बॅलन्स ठेवतो। भाऊ, या ठिकाणी किशोरप्पांनी भाषण करत असताना जळगाव महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता होती, मात्र आता कुठेतरी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेली आहे। मला ते इन्कमिंगचे घेणं नाही। आता पाईप चोरीवाले जर एकत्र येत असतील मला काय घेणं आहे? पाईपवाले किती छान आहे, मशीन आहे त्याच्याकडे, घ्यायचं त्यांना, अडचण नाही। गिरीश भाऊ असंही म्हणतात की आम्ही महायुती। अरे बाबा, आता तिथे वेगळे वेगळे चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये तुम्ही घेताय, काही घेताय। आमचं कोणाला घेण्याबद्दल दुमत नाही, कोणी कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे। पण त्यांनी स्वतः महायुतीचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे। आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। आमचं पहिले महायुतीकरता दरवाजे उघडे, त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करू, कोणी कोणत्या पक्षात जावं हा त्याचा विषय आहे। त्यामुळे जाताना फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जे आमच्याशी गद्दारी करून आमच्या समोर लढतात तुम्ही त्यांना प्रवेश देऊ नये, किंवा भाजपच्या विरुद्ध जो शिवसेनेवाला लढला आहे त्याला शिवसेनेने घेऊ नये, हा पायंडा फाळला पाहिजे अशी अपेक्षा आहे। भाऊ, भाजपच्या विरोधात या ठिकाणी किशोरप्पांनी ज्या ठिकाणी दंड ठोपटलेले आहे, आपल्याला देखील आवाहन केलेलं आहे की तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहा आणि जिल्ह्यामधलं जे आमदारांचं समबल आहे वागता येईल का? त्याचं बरोबर आहे, त्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याचा त्रास झाला आहे, त्याची ती भावना आहे, हे आमदार म्हणून त्यांचं बरोबर आहे। पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये राहतो तिथे एकनाथ खडसेजी असतील, शिंदेजी असतील किंवा देवेंद्रजी असतील, अजित पवार असतील, हे माझे नेते आहे। मला समन्वय साधावा लागेल। त्यांचं वागणं त्यांच्या जागी बरोबर आहे, त्यांचं सांगणं त्यांच्या अन्यायाप्रमाणे बरोबर आहे। मंत्री म्हणून बॅलन्स ठेवणं माझं काम आहे। बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या भूमिकेला देखील त्यांनी समर्थन दिलेलं आहे। व्यक्तिगत तुम्ही भाषण ऐकलं असेल तर त्यांनी म्हटले व्यक्तिगत शेतकरी म्हणून माझा पाठिंबा आहे। त्यांचा व्यक्तिगत हा विषय होऊ शकतो, व्यक्तिगत मी कोणालाही पाठिंबा देणार। अशाच अपडेटसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया नागपूर।